स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वप्रथम काय येतं? धोंड्याचा महिना, पुरणाचे धोंडे किंवा जावयाला गिफ्ट. आणि या महिन्यात काही शुभ काम करायचं नसतं. बस इतकीच माहिती बहुतेक लोकांना असते. पण तुम्हाला माहीत आहे का, हा महिना फक्त परंपरा नाही. हा महिना थेट खगोलशास्त्र, अध्यात्म आणि आपल्या कर्माशी जोडलेला आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या महिन्याला सगळे मलमास म्हणून टाळत होते, त्याच महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. पण का, काय विशेष आहे या महिन्यात? आणि का म्हणतात की या महिन्यात केलेली साधना हजारो पटीने फळ देते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो अधिक मासात अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया, अधिक मास येतोच का? आपल्या इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार चालतं, म्हणून त्यात 365 दिवस असतात. पण हिंदू पंचांग चंद्राच्या गतीनुसार चालतं आणि चंद्रवर्षात फक्त 354 दिवस असतात. म्हणजेच दरवर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. आता विचार करा, पहिल्या वर्षी 11 दिवस, दुसऱ्या वर्षी 22 दिवस आणि तिसऱ्या वर्षी जवळपास एक पूर्ण महिना एक्स्ट्रा तयार होतो. तो बॅलन्स करण्यासाठी जो अतिरिक्त महिना जोडला जातो त्यालाच आपण म्हणतो अधिक मास. म्हणजे हा महिना अंधश्रद्धा नाही, तर पुरे ॲस्ट्रॉनॉमिकल कॅल्क्युलेशन आहे. पण आता प्रश्न पडतो, या महिन्यात शुभ काम का करत नाहीत? लग्न नाही, गृहप्रवेश नाही, नवीन बिझनेस नाही. कारण शास्त्र सांगतं हा महिना भौतिक गोष्टीसाठी नाही, हा महिना आत्मशुद्धीसाठी आहे. जसं आपण वर्षभर शरीरासाठी काम करतो, तसंच हा एक महिना मन आणि आत्म्यासाठी दिलेला आहे. आणि इथून सुरू होते एक सुंदर कथा. पुराणांमध्ये सांगितलं आहे, एकदा सगळ्या महिन्यांची सभा भरली होती. प्रत्येक महिना स्वतःचं महत्त्व सांगत होता. चैत्र म्हणाला, माझ्यात प्रभू राम जन्मले. श्रावण म्हणाला, माझ्यात कृष्ण जन्माष्टमी येते. कार्तिक म्हणाला, श्रीकृष्णाच्या लीलांनी मी पवित्र आहे. पण एक महिना कोपऱ्यात शांत बसला होता, तो म्हणजे मलमास. कारण त्याच्याकडे ना सण, ना उत्सव, ना कोणतं महत्त्व. उलट बाकीचे महिने त्यांची चेष्टा करत होते. आणि तो दुःखी होऊन नारद मुनीकडे गेला. नारद मुनी त्याला घेऊन भगवान विष्णूकडे गेले. आणि इथे या महिन्याचं नशीब बदललं. भगवान विष्णूंनी त्याला सांगितलं, आजपासून तू मलमास नाहीये, मी तुला माझं स्वतःचं नाव देतो, पुरुषोत्तम मास. इमेजिन करा, ज्या महिन्याला सगळे रिजेक्ट करत होते त्यालाच भगवंताने स्वतःचं नाव दिलं. यातून एक खूप मोठा संदेश मिळतो. जग तुम्हाला रिजेक्ट करू शकतं, लोक तुम्हाला कमी समजू शकतात, पण भगवंताला तुमच्यातली किंमत माहीत असते. म्हणून हा महिना वैष्णव भक्तांसाठी खूप स्पेशल मानला जातो. कारण शास्त्र सांगतं, या महिन्यात केलेले जप, दान, सेवा, वाचन हे अनेक पटीने फळ देतं. म्हणजे वर्षभरात आपण जी स्पिरिच्युअल प्रोग्रेस करू शकत नाही, ती या एका महिन्यात होऊ शकते. पण आता प्रश्न येतो, या महिन्यात करायचं तरी काय? सर्वात पहिली गोष्ट, नाम जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरी गोष्ट म्हणजे भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, भागवत याचं वाचन. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उठणं, मोबाईल कमी वापरणं, निंदा, राग, गॉसिप टाळणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जी गोष्ट खूप आवडते तिचा त्याग करणं. कारण त्यागाशिवाय शुद्धी होत नाही. आता काही लोक म्हणतात, आम्हाला एवढं काही जमत नाही. काही हरकत नाही, शास्त्र सांगतं या महिन्यात तुम्ही प्रामाणिकपणे एक छोटं पाऊल जरी टाकलं तरी त्याचं मोठं फळ मिळतं. कारण हा महिना कृपेचा महिना आहे आणि म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आता शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी मंत्र सांगणार आहे जो अधिक मासात विशेष फलदायी मानला जातो. हा मंत्र सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी म्हणायचा आहे. आणि विश्वास ठेवा, मनाला एक वेगळी शांतता मिळते. म्हणून आता सगळ्यांनी मन शांत करून हा मंत्र ऐका. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम नमो भगवते वासुदेवाय, पुरुषोत्तमाय नमः.
ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। 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 ॐ
भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो 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 भगवते
भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो 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 भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ
नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। ॐ
ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः।